साथ तुम्हारा प्रभु कितना है प्यारा, साथ तुम्हारा प्रभु कितना है प्यारा। मिल गई मंजिल, मिल गया किनारा, मिल गया किनारा, साथ तुम्हारा प्रभु कितना है प्यारा, साथ तुम्हारा प्रभु। रोशनी ही रोशनी आती नजर है, अब ना भंवर का डर, ना ही फिक्र है, ना ही फिक्र है, हाथ में तेरे जब हाथ है हमारा, साथ तुम्हारा प्रभु। ओम शांती। ओम शांती दीदी जी। ओके, तर आज आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत राजश्री ताई. राजश्री ताईंचे अनुभव आपण सर्वजण ऐकणार आहोत. राजश्री ताई म्हणजे बाबांचा लाडका बच्चा. राजश्री ताई प्रत्येक कला विशेषता गुणांच्या मध्ये अगदी परफेक्ट आहेत आणि सतयुगामध्ये जाण्यासाठी जोरदार तयारी पण करत आहेत. आणि आपणही सर्वांनी घर गृहस्थामध्ये राहून सर्व भाऊ बहिणींनी हा आदर्श घ्यावा की आपण दोन्हींचा बॅलन्स कशा प्रकारे ठेवू शकतो. तर असं उत्तम उदाहरण आपल्या समोर राजश्री ताई आहे. आणि राजश्री ताईंना कुठलीही सेवा सांगितली तर हाजीचा पाठ पक्का असतो. आणि मला तर त्यांना बघितलं की असं वाटतं फरिश्त्यालाच मी भेटत आहे. फरिश्ता सारखं वागणं, फरिश्त्यासारखं बोलणं आणि फरिश्त्यासारखं चालणं हे त्यांच्या प्रॅक्टिकल कर्मामधून मी ह्या सर्व गोष्टी बघते. आणि अशा राजश्री ताई राजस्थान मधून सेवा होऊन सतयुगामध्ये महाराणी बनण्यासाठी आजचा आपला हा जो क्लास आहे त्याही आपल्याला प्रेरणादायी बोल सांगतील. आदरणीय राजश्री ताई, त्यांना आपल्या सर्व सेंटरच्या वतीनं आपण गुलदस्ता देऊन स्वागत करूयात. तो त्यांनी स्वीकार. थँक्यू दीदी. ओम शांती. ओम शांती. तर आजचा जो आपला विषय आहे की लौकिक जीवनामध्ये राहून, लौकिक मध्ये राहून बाबांचे अलौकिक अनुभव कसे अनुभवायला मिळाले याच्यावर आज राजश्रीताई विशेष प्रकाश टाकतील, आपल्याला अनुभवानं भरपूर करतील. आदरणीय राजश्रीताई, ओम शांती. ओम शांती दीदी. ओम शांती. सगळ्या क्लासला सगळ्या परिवाराला ओम शांती. हे सगळे श्रेष्ठ नूरे रत्न ऍक्च्युली बाबाचे सगळे जमा झालेले आहेत, याच्यात काही शंका नाही. हा मौका दीदी तुम्ही दिला बोलण्याचा, त्याच्यासाठी तुमचे बाबाचे खूप खूप आभार. कुठून सुरुवात करावी हे कळत नाही, पण परिचय दीदींनी तसा दिलाच आहे. थोडक्यात फक्त सांगते मी. लौकिक म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंडही आपल्या लक्षात येईल. 2015 मध्ये अलौकिक जन्म झाला. ऑगस्ट 2015 मध्ये लग्न झालं आणि डिसेंबर 2015 मध्ये कोर्स आणि अलौकिक जन्म झाला. तसे राहणारे नेवासाचेच, आई वडील तिथेच स्थायी आहेत आणि युगलही तिथलेच आहेत. 2007 मध्ये आर्मी जॉईन केलं. खूप प्रेम होतं त्या युनिफॉर्मशी, म्हणून जॉईन केलं होतं. आणि हे नव्हतं माहिती की बाबा अलौकिक जन्माच्या तयारीसाठी हे सगळं करवतोय. आधी असं
लौकिकरित्याच सगळं चालू होतं. कधीच वाटलं नव्हतं की आपण परमात्म्याला शोधतोय किंवा त्याची कुठं ना कुठं आपल्याला गरज आहे, असं कधीच कधीच नव्हतं, कुठेच दूर दूर पर्यंत. 2015 मध्ये श्री गंगानगर राजस्थानमध्ये मी पोस्टेड होते आणि तिथे कार्यरत असताना एक दिवस असंच जे आर्मीचं गेस्ट रूम असतं त्याच्यामध्ये बसून टीव्ही बघायचं काम चाललं होतं आणि रिमोट नव्हतं म्हणून हाताने एक 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 चॅनल चेंज करायचं काम चाललं होतं. करता करता असं लक्षात आलं की एक टीव्ही शो सुरू आहे आस्था चॅनल वरती. सिस्टर शिवानी आणि सुरेश ओबेराव रॉय भाई जी आहेत ते दोघे बोलत होते. सो असं वाटलं की थोडं इंटरेस्टिंग वाटतंय, ऐकूयात काय म्हणतायत. आणि ज्या गप्पा ते मारत होते किंवा जे सिस्टर शिवानी आणि जसे तरीक्यानी सिस्टर बोलत होत्या तर ते ऐकून खूप खूप प्रभावित झाले. एक पूर्ण वर्ष सिस्टर शिवानीलाच फॉलो करत राहिले. त्यांचं आस्था चॅनल वरती रोज बघायचं. युट्यूब तोपर्यंत आलेले होते त्यांचे बरेचसे सेशन्स, तर ते युट्यूब वरती रेग्युलर सेशन्स ऐकायचं काम चाललं होतं. आणि असं झालं की त्या त्यांच्या सेशन मध्ये नेहमी म्हणायच्या की आपको सेंटर जाके कोर्स करना चाहिए, आपको 7 दिन का मेडिटेशन कोर्स करना चाहिए. जेव्हा त्या असं म्हणाल्या तर वाटलं की काहीतरी तरी निराळं असेल. या ह्या बहिणीकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे असं वाटतच नाही की ते भाई इम्प्रॉम्प्चू म्हणजे एकदम अकस्मात विचारतात प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आहेत आणि तितक्याच शांततेत उत्तर देत आहेत. असं काहीतरी तरी असेल सेंटरवरती जे त्यांना मिळालंय आणि आपल्यालाही मिळेल. ह्या हेतूने जेव्हा पुण्याला आले तोपर्यंत ऑगस्टमध्ये लग्न झालेलं होतं आणि जेव्हा आले तेव्हा पुण्यामधल्या सांगवी सेंटरला ते सुद्धा गीता पाठशाला आहे. एक गृहस्थी माताजींनी कोर्स घेतला. माताजी पण स्थिती खूपच छान होती त्यांची. त्यांनी कोर्स घेतला आणि त्यांना गेल्याबरोबर मी एवढंच म्हटलं होतं की सिस्टर हमारे पास ना 3 दिन है, आपको 3 दिन में जो सिखाना है आप सिखा दो, फिर हमें वापस जाना है. तोपर्यंत जबलपूरला पोस्टिंग आलेली होती आणि बरोबर तो मधला काळ सुरू होता जेव्हा श्री गंगानगरवरनं पोस्टिंग झाली होती आणि जबलपूरला जायचं होतं आणि मधला जो मध्ये सुट्टी मिळते 7 दिवसांची, त्या सुट्टीचा हा काळ होता आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये असं वाटलं होतं की चला आपल्याला कोर्स करायची गरज आहे, जाऊ तरी बघू तरी सेंटरवरती काय आहे. आणि सेंटरवरती गेले. मग माताजींनी बरोबर 3 दिवसांचा असा कोर्स करवला की क्रॅश कोर्स आपण ज्याला म्हणू शकतो. शेवटचा पार्ट राहून गेला. एक मात्र होतं की त्यांनी पहिल्या दिवसापासनं आत्म्याचा परिचय दिला, परमात्म्याचा परिचय दिला आणि तेव्हापासूनच त्यांनी योग सुरू केला. फर्स्ट डे पासूनच आत्म्याची अनुभूती पण करवायला लगेच योग, बाबाचा परिचय दिला मग योग, असं त्यांनी सुरू केलं आणि छान वाटायला लागलं. आणि 3 दिवसामध्ये आम्ही इतके कॉन्फिडंट झालो की आम्हाला वाटलं बस आपल्याला आता सगळं कळलंय, आता आपण दुसरीकडे गेलो की सरळ सेंटरमध्ये कॉन्फिडेंटली जाऊन बसायचं. आणि असं झालं की सेंटर जबलपूरला मी गेले 3 दिवसांचा कोर्स करून. माताजींना मला धारणांचं काहीच सांगायला वेळ झाला नाही, पण ते आहे ना बाबाला माहितीये त्याच्या प्रत्येक बच्च्यासाठी कशी कशी तयारी करायची, त्याला काय आणि कधी द्यायचं हे त्या माता पित्याला सगळं माहितीये. सो तिथनं पुढं जबलपूरला प्रवास सुरू झाला. तिथं पोहोचले आणि सेंटरचा पत्ता शोधला. बरोबर जे जवळच सेंटर होतं तिथेच फोन लागला आणि तिथे सेंटरवरती जायला सुरुवात केली आणि बसायला सुरुवात केली. खूपच छान अनुभव होता. इथल्या सेंटरच्या दीदींना असं वाटत होतं की ही बहीण आलीये म्हणजे हिला ही कोर्स करून आली. त्यांनी विचारलं आपका कोर्स हुआ है? तर मी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं की जी हमारा कोर्स तो हो चुका है और पता कहा कुठे केलाय, कोण सिस्टर, सगळे डिटेल्स दिले. त्यांनी मुरलीत बसायला सुरुवात केली. इनिशियली मुरली फार काही कळत नव्हती, पण छान मात्र वाटायचं कारण आता सेंटरचं वातावरणच तसं असतं. सिस्टर्स तिथे इतक्या प्रेमाने वागवतात की ते प्रेम आणि त्या वातावरणानेच भाळून जातो माणूस. सो सेंटरमध्ये गेले आणि सरळ मुरलीत बसायला सुरुवात केली. पहिला 1 महिना असा गेला
सेंटरवरनं निघाले की युगलला फोन करायचे आणि त्यांना सांगायचे की मी सेंटरला आले होते, खूप छान झालं, बाबा असं असं म्हणाले आणि पण मी मेडिटेशन मध्ये झोपले होते. असं प्रत्येक ऑलमोस्ट रोज असं होत होतं. 15-20 दिवस, 25 दिवस हेच चालू होतं. युगल मला हळूहळू विचारायला लागले, तू सेंटरला मेडिटेशन करायला जाती की झोपायला जाती? मलाही जाणवत होतं, कारण इतकीच कशी शांती मिळत होती, इतकाच कसा आनंद मिळत होता, की त्या आनंदाच्या भरात आणि त्या शांतीच्या अनुभूतीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट होणार ती म्हणजे झोप. सो झोपी जायची. हळूहळू असं जाणवायला लागलं, मुरली कळायला लागली, योगमध्ये खूप मजा यायला लागली. अ, पण एक गोष्ट होती, आता हे सगळं चालू असताना सुद्धा धारणा काहीच माहिती नव्हत्या. युगल इकडे पुण्याला होते आणि मी जबलपूरला होते. आर्मीमध्ये असल्यामुळे प्रत्येक 2 वर्षांनंतर आमची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी व्हायची. सो माझी जबलपूरला पोस्टिंग झालेली होती ऑफिसर्सला ट्रेनिंग देण्यासाठी. आता त्या ट्रेनिंगच्या दौरान पण बाबा मिळाला होता, तर ही इतकी मोठी गोष्ट होती, की ज्या गोष्टीसाठी खूप सगळे लोक आणि चेहराही थोडा छोटा आहे, त्यामुळं ज्या ऑफिसर्सला ट्रेनिंग द्यायची, तर त्यांच्यापेक्षा आम्हीच छोटे दिसायचो. तर मग पण हा प्रवास इतका छान होता बाबाकडचा, की तिकडच्या त्या सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या. म्हणजे सगळं जागेवर सेट होत गेलं. अ, मुरली कळायला लागली. बाबावर इतकं प्रेम व्हायला लागलं, की धारणा आपोआप यायला लागल्या. म्हणजे असं कोणाला बोलताना ऐकलं किंवा एखाद्या क्लासमध्ये ऐकलं, की कांदा लसूण खायचा नाही किंवा काय. हळू ती चव सुद्धा अशी जिभेवर नको नको वाटायला लागली. तर पहिल्या 3-4 महिन्यांमध्ये धारणा पक्क्या झाल्या. खानपानच्या धारणा पक्क्या झाल्या. स्वतःच बनवायला सुरुवात केली. पहिले इतकं जास्त लक्झरीमध्ये राहायची सवय होती, त्यामुळे कोणी ना कोणी मदतीला नेहमी असायचं घरात. पण आता सगळं स्वतः करायचं. तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये बाबाचं आव्हान करायचं आणि बाबा हजर मदतीसाठी. सो तोही खूप छान अनुभव होता. तिथे असताना बऱ्याच गोष्टींमध्ये इतकी बाबाची साथ अनुभवली. अ, हे घरामध्ये तर आहेच आहे, पण त्याच्याही व्यतिरिक्त 2 वर्ष जे ऑफिसर्सला ट्रेनिंग द्यायची होती. तर त्या ट्रेनिंगमध्ये जनरली कसं होतं, की जेव्हा 50-60 ऑफिसर्स असे समोर बसलेले असतात किंवा तुमच्या कलीग्समध्ये सुद्धा जेव्हा सीनियर ऑफिसर्स असतात, तेव्हा कुठे ना कुठे कॉन्फिडन्सची कमी किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतात. परंतु ते सगळं काहीच बाबाचं झाल्यामुळं जाणवलं नाही. अ, समोरच्या व्यक्तीला कधीच ओरडायची, रागवायची, जे जनरली आर्मीमध्ये होतं. कारण बॅकग्राऊंड असं असतं, की तुम्ही ट्रुप्सला कमांड करता. अं, जे जवान आहेत त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलून कामं होत नाहीत. अशी एक जनरल धारणा असते. आणि ट्रेनिंगच असं दिलं जातं, की तुम्हाला नावाने कधीच हाक, म्हणजे आमच्या ट्रेनिंगमध्येच आम्हाला कधी नावाने हाक मारलीच नाही कोणी. ते नेहमी शिवीच द्यायचे. मग त्या शिव्यांची सुद्धा तुम्हाला सवय झाली पाहिजे, की जेव्हा तुम्ही युनिटमध्ये जाताल आणि मी मुलगी आहे, ही भासना जर राहिली, तर तुम्ही कमजोर राहताल. अशी ट्रेनिंग देण्यामागची भावना असायची. सो त्याच्यामुळे तिथेच कधीच कोणी गोड बोललं नाही. त्यामुळे आपणही कोणाशी गोड नाही नाही बोलावं, अशीच ट्रेनिंग जनरली झालेली आणि मनावरती तेच बिंबवलेलं असायचं. कारण सगळे मेल्स आपल्या समोर असतील आणि पुरुषांना कमांड करायचं, ते तुम्हाला एवढं इझिली एक्सेप्ट करणार नाहीत, ही भासना पहिलेच दिली जायची. पण जेव्हापासनं आणि असेही काही इन्सिडेंट्स त्याच्या आधी होते, की जेव्हा बॉस बोलायचे, सीनियर ऑफिसर तुमच्याशी बोलायचे, तेव्हा ते इतकं रूढ आणि शिव्यायुक्त बोलायचे, की त्यांचा फोन होईपर्यंत फोन असा दूर ठेवायचा कानापासून. तो आवाज कमी झाला, की मग फोन कानाला लावायचा. असे सुद्धा उदाहरणं पाहिले होते. सो आपणही तसंच वागलं पाहिजे, ही कुठं ना कुठं धारणा होती. पण जसं बाबाची झाले आणि बाबा शिकवायला लागला ना, मुरली कळायला लागली, योग व्हायला लागला. तसं आठवतंय मला त्या जबलपूरच्या 2 वर्षांच्या ट्रेनिंगच्या टेन्युअरमध्ये, जिथं लोकं खूप स्ट्रिक्ट वागतात आणि खूप
वेगळं वागतात, वेगळं ट्रीट करतात ऑफिसर्सला, ज्यांना आपण ट्रेनिंग देतो त्यांना. पण मला कधीच अशी आवश्यकताच भासली नाही. त्याचं कारणच असं होतं की अ, पूर्ण वेळ असं वाटायचं की आपण तो पहिला गोदीचा जो काळ असतो ना, तो बाबा इतकाच कसा उंच भरारी देतो, की आत्मिक स्वरूप हे खूप नॅचरल जाणवतं, नॅचरल वाटतं. आणि जसं कालच्या मुरलीमध्ये बाबा म्हणाले ना, की ऐसे बच्चे औरों को भी आत्मा देखते हैं, आत्मा समझकर बात करते हैं, आणि तसंच व्हायचं. अगदीच फर्म होऊन बोलणं असायचं. कधीच कोणाला ओरडायची, रागवायची आवश्यकता नाही पडली. आणि आता वळून पाहिलं तर असं आश्चर्य वाटतं, की बाबांनी तो 2 वर्षांचा काळ इतका स्मूथली काढला. अं, आणि मुलं जेवढे ऑफिसर्स होते, ते ऑफिसर्स सुद्धा खूप फॉन्डली आठवण करतात, की "हां, मॅम तो कभी भी उन्होंने डांटा नहीं, कभी भी बोला नहीं." पण असं कधीच नाही झालं, की रागवलं नाही, ओरडलं नाही, म्हणजे त्यांनी ऐकलं नाही. फक्त एकदाच बोलण्याची गरज पडायची. पण बोलण्यामध्ये तो कॉन्फिडन्स, कारण आपण परमात्म्याचे झालेले असलो, की एक वेगळंच आत्मविश्वास येतो. कारण आत्मिक स्वरूपच ते जागृत होतं ना. अ, आत्मिक तो कॉन्फिडन्स इतका जास्ती असतो, कारण आपण कुठल्याच गोष्टीवरती डिपेंड नसतो. कुठल्याच व्यक्तीवरती सुद्धा डिपेंड नसतो. कुणाच्या स्तुतीची किंवा निंदेची आवश्यकता, ह्या गोष्टी त्या दोन्ही गोष्टींपासून आपण पार असतो. त्यामुळं कॉन्फिडेंटली बिहेव्ह करणं खूप सोपं जातं. आणि असंच माझ्या बाबतीत घडत गेलं होतं. ते 2 वर्ष माझ्यासाठी जसं बाबाचं ज्ञान आणि योग, जसं आपण म्हणतो की प्रयोगात आणणं आणि त्याचा रिझल्ट समोर बघणं, असे ते 2 वर्ष होते. अ, त्याच्यानंतर साइड बाय साइड लौकिक जीवन पण सुरूच होतं. युगल 6-6 महिन्यांनी किंवा 4-5 महिन्यांनी यायचे. त्यांना ज्ञान नव्हतं. हालाकी फोनवरती मी सारखी सांगायचे, बाबांनी असं म्हटलं मुरलीमध्ये, तसं म्हटलं. पण त्या आधीच्या राजश्रीमध्ये आणि बाबाचं झाल्यानंतरच्या राजश्रीमध्ये जमीन आसमानचा फरक युगलला दिसत होता. सो प्रोबॅबली त्याच्यामुळेच तिकडे असतानाच त्यांनी आळंदीला कोर्सही केला आणि ते सुद्धा ज्ञानात चालायला सुरू झालं. त्याच्यानंतर पुण्याला पोस्टिंग आली माझी जबलपूरवरनं. आणि जेव्हा जबलपूरला आले तेव्हा जेव्हा पुण्याला पोस्टिंग आले तेव्हा नव्हतं माहिती की खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडणार आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांनी जे युनिटचे सिनियर होते त्यांनी स्पेसिफिकली पोस्टिंग मागून घेतली होती की मला हाच ऑफिसर पाहिजे म्हणून. तर तिथं आल्यानंतर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची जबाबदारी टाकली. अ, अ, याच्याही आधी जबलपूरचं एक अनुभव सांगते. अ, असं व्हायचं की ऑफिसर्सच्या ट्रेनिंगच्या दरम्यान प्रॅक्टिकल त्यांना काही गोष्टी दाखवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावं लागायचं. तर कानपूर एक ठिकाण होतं जिथं ह्या सगळ्या ऑफिसर्सला आम्ही फॅक्टरीज आणि आर्मीचे युनिट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी घेऊन जायचो. तर कसं बाबाला जसं करवायचं होतं तसं त्याने निमित्त बनवलं. एक दिवस सगळ्या ऑफिसर्सला घेऊन तिथले जे सेंटर आहे, मोठं सेंटर आहे, झोनल सेंटर, विद्या बहन जी तिथे आहेत, साकार बाबाची पालना घेतलेल्या सिस्टर आहेत त्या. तर मी त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आप एक काम करिए, सारे सबको ले आइए यहाँ पे बाबा के घर. आणि असं झालं की मी ऑफिसर्सला फक्त एकच, असं फोर्स करूच शकत नाही खरं तुम्ही कुणालाच. पण ऑफिसर्सला फक्त एक म्हटलं की तुम्ही सगळे तुमच्या आयुष्याचा अर्धा तास देताल का मला? कारण त्यांना बाबा तर माहितीच नव्हतं. ठीक है मैम, आप जैसे बोलेंगे, जो बोलेंगे, तयार है. तो त्यांना सगळ्यांना मग कानपूरच्या त्या सेंटरवरती घेऊन गेलो होतो. इतकं सुंदर तिथल्या सिस्टर्सने, जसं सिस्टर्स नेहमी सगळीकडेच खूपच छान स्वागत करतात. साकार पित्याची पालनाची भासना त्यांच्याकडनं येत असते. तसंच तिथे सुद्धा ह्या सगळ्या ऑफिसर्सचं इतकं सुंदर स्वागत झालं. आणि दीदींनी योग करवला, बाबाचा परिचय दिला. आणि असं
ज्या ज्या वेळेस जायची तेव्हा ऑप्शन द्यायचे सगळ्या ऑफिसर्सला की तुम्हाला यायचंय तर चला, असं करून दोनदा मला तसा चान्स मिळाला की बाबाने निमित्त बनवलं की त्या सगळ्या ऑफिसर्सला बाबाच्या सेंटरवरती बीज टाकायचं काम होते. आता जेव्हा फलीभूत होईल तेव्हा होईल. त्यानंतर पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर इनिशियली सोमाटणा फाटा सेंटर आणि त्याच्यानंतर चिंचवड सेंटर शी जोडलेले होते. तिथे सुद्धा खूप खूप छान अनुभव आले बाबाचे. आता आर्मीमध्ये कसं असायचं की मॅक्सिमम काळ ज्ञानातला माझा ते करिअर त्या करिअरमध्ये गेलेला आहे आर्मीच्या. आणि कांदा लसूण खायचा नाही. तर हे जेव्हा जबलपूरला असताना 2 वर्ष कोणालाच कळलं नाही की मी कधीच मेसमध्ये खातच नाही म्हणून काही. मी घरनं खाऊन जायचे आणि तिथे पोचले की मग आपली प्लेट उचलायची आणि त्या प्लेटमध्ये काहीतरी काहीतरी टाकून घ्यायचं. पूर्ण प्लेट मध्ये वरण सगळीकडे फिरवून ठेवायचं. थोडासा भात घ्यायचा किंवा दही घ्यायचं आणि त्याच्याशी पूर्ण वेळ खेळत बसायचं, असं काम करायचे. म्हणजे काहीतरी युक्ती बाबा देतोच. त्याच्याकडे सगळ्या युक्त्या सेट आहेत की आता काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, कसं स्वतःला वाचवायचं, कसं निभवायचं. कुठल्याच कामामध्ये कधीच कमी पडू नाही दिलं बाबाने. प्रत्येक काम परफेक्शनला घेऊन जायचं ही भावना तर पक्की झाली होती बाबाचं झाल्यापासून. काहीच अर्धवट सोडायचं नाही, कर्तव्य सोडायचं नाही, हे तो इतकं ठामपणे सांगतो की आपल्याला कुणालाच आणि कशालाच सोडायचं नाहीये. घर गृहस्थ कुठं सोडायचं नाहीये. त्याच्यामध्ये राहून इनफॅक्ट ज्ञानात आल्यानंतर आपण परफेक्ट बनतो हीच भासना आहे. कधीच काहीच सुटत नाही. पुण्याला आल्यानंतर जबाबदारी खूप मोठी टाकली होती सिनियर ऑफिसरने. की त्यांनी सांगितलं की तुला बाबा स्पेसिफिकली मागवलंय कारण खूप चांगली ऑफिसर आहेस तू, मग चांगलं काम करशील म्हणून इथे बोलावलं आहे. आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा खूप सगळे चॅलेंजेस समोर होते. जबलपूरला कसं होतं की ट्रेनिंग द्यायची आणि आपले आपण फ्री. पण इकडं आल्यानंतर फुल पूर्ण दिवसाची जबाबदारी म्हणजे रात्री झोपेपर्यंत अगदी दिवसातनं 100 कॉल म्हटलं तरी कमी म्हणजे चुकणार नाही असं आहे. एवढे कॉल्स यायचे की कुणाच्या तरी मुलाला त्रास होतोय आणि कुठल्या जवानाला काहीतरी लागलंय आणि कुठला जवान कुठे दारू पिऊन पडलाय आणि सिव्हिलियनला कोणाला हार्ट अटॅक आलाय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कुठे आग लागलीये शेजारच्या शेतामध्ये आग लागलीये किंवा कुठं रस्त्यावर कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय. तर म्हणजे त्या युनिटशी संलग्न जितक्या पण गोष्टी होत्या तेवढ्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडे असायच्या. आणि ती जबाबदारी एक लेफ्टनंट कर्नल किंवा 14 वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झालेली व्यक्ती सांभाळेल असं असताना सुद्धा ती जबाबदारी आमच्या कमांडिंग ऑफिसरने मला दिली. असं सांगून की तू सांभाळशील आणि आहेच आहे. आणि बाबा इतका कॉन्फिडन्स भरतो की आपल्याला काही अशक्य आहे असं वाटतच नाही. नेहमी असं वाटतं की जे येईल ते बाबा आहे ना, असंच हीच भावना असल्यामुळं कधी असं वाटलंच नाही की जमणार नाही. 500 ते 600 सिव्हिलियन्स होते. त्यांचं पेमेंट, त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं काम आणि जवळजवळ 500 ते 600 आर्मीचे लोक होते. असे सगळ्या लोकांचं सगळंच बघायचं ऍडम ऑफिसरकडं असायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडं. आणि त्या खुर्चीवर बसताना नेहमी अशी भासना यायची की मी नाहीच बसलेले इथं, बाबाच करवतोय आणि तोच त्याने मला निमित्त बनवलंय, ही भावना नेहमी होती. आणि एक अनुभव सांगते तिथला, की बाबा कसा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सेफ ठेवत असतो आणि जेव्हा तुमची दृष्टी क्लीन होते किंवा बाकीच्यांना आपण आत्मा बघत असतो किंवा बाबाचं ज्ञान आपल्या पाठीशी असतं सारखं आणि बुद्धी त्याच्याशी जोडलेली असते, तेव्हा एक असा मध्ये काळ होता जेव्हा आमच्या युनिट मधल्या 3 युनियन एक सोबत हे करत होत्या, स्ट्राईक करत होत्या. आणि त्यांच्या त्या स्ट्राईक, त्यांचे ते इलेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी स्टाफच्या बाजूने ऍडम ऑफिसरला किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला बघायला लागायच्या. अशी स्टेज होती की मी युनिफॉर्म मध्ये होते आणि त्या दिवशी माझ्याकडे काही लोक आले सिव्हिलियन्स आणि ते बोलले की मॅडम हमें तो काम पे आना है, लेकिन ये यूनियन के लोग हमें रोक रहे हैं, तो आप कुछ करो.
आणि असं म्हणाले आणि मी काय केलं की बस पाठवली प्रिमायसेस मध्येच, आणि त्यांना घ्यायला बस पाठवली. त्या बसमध्ये ते सगळे लोक आले आणि मला फोन आला, ऑफिसमध्ये बसलेले होते मी, आणि कॉल आला की मैडम वो बस ना यूनियन वालों ने रोक दी है. तो तर मी जिप्सी मध्ये त्या ठिकाणी पोहोचले आणि मी स्वतः बसमध्ये चढून त्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं, म्हटलं आप जाइए ऑफिस में. आणि युनियनचे सगळे लोक मला घेराव करून उभे होते. मी ऑफिसमध्ये, आणि प्रोबॅबली ते सगळे लोक माझ्यापेक्षा उंचीने आणि जाडीने सुद्धा खूप मोठे मोठे होते. पण आपल्यासोबत बाबा आहे ही भावना इतकी प्रबळ होती की एक क्षण सुद्धा असं वाटलं नाही की आपण या सगळ्या लोकांमध्ये आपण एकटेच आहोत. पोलिसही होती आजूबाजूला, पण ते सुद्धा त्या घोळक्यातनं बाहेर थांबलेले होते. आणि तरी सुद्धा बाबा इतका होता, तो करून घेत होता. या गोष्टीचा 100% स्टॅम्प तिथे लागतो. आता जेव्हा आता हे सगळं तर माझं पर्सनल म्हणजे पर्सनल अनुभव होते. पण असं झालं की आर्मीमध्ये असताना फ्रेंड्स, जे मित्रमैत्रिणी जे म्हणतो आपण, तर ते आमचे ट्रेनिंगच्या काळचे. आता ट्रेनिंगच्या काळामध्ये इतकं जास्त तुम्हाला पुश करतात, इतकं लिमिट क्रॉस करायला लावतात, आणि तुमचे लिमिट्स तुम्हाला एक्सप्लोर करायचे असतात की कितीपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे 40-40 किलोमीटर 15 किलोचा भार घेऊन तुम्हाला रनिंग करायची असते, आणि ते सुद्धा एकटं नाही पळायचंय. तुमचा पूर्ण जो 30-40 लोकांचा ग्रुप आहे, तर त्या सगळ्या ग्रुपला तुम्हाला सोबत घेऊन जायचंय. एकही माणूस मागे सुटला नाही पाहिजे, ही पहिल्यापासूनच ठोकून ठोकून तुम्हाला ते शिकवलं जातं. असं शिकवायचे म्हणजे आर्मीमध्ये, ट्रेनिंगमध्ये. तर त्या एक्स्ट्रीम काळामध्ये जे मैत्रिणी ज्या बनल्या होत्या, ज्यांनी आपल्या सोबत सगळे उन्हाळे पावसाळे त्या ट्रेनिंगच्या काळातले पाहिले होते, तर त्यांच्याशी असं व्हायचं की वर्षातनं एकदा भेटणं असायचं. आणि बाबाचं झालेलं मी त्यांना नव्हतं सांगितलं की मी ब्रह्माकुमारी बनलीये म्हणून. जेव्हा फर्स्ट टाइम भेटले तेव्हा त्यांच्या सगळ्यांसाठी तो शॉक होता. खूप मला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की तू काय करतीये, आयुष्याचं एकदम एक्स्ट्रीमला चाललीये, तुला नाही माहिती ते जसं आपल्या सगळ्यांसाठी ही ख्याती आहे की ब्रह्मकुमारी जादू करतात, आणि तुला नक्की कोणीतरी ब्रेन वॉश केलं आहे वगैरे, असे सगळे प्रकार त्यांचे सांगून झाले. पण त्यांना भेटणं मी बंद कधीच नाही केलं, कारण बाबांनी जसं सांगितलंय की बच्चे तुम्हें कुछ छोड़ना नहीं है, अंदर से विकारों को छोड़ना है, बाहर से कुछ नहीं छोड़ना है. मग तिथं बाबाची डिससर्व्हिस नाही व्हावी हा एक भाव नेहमी होता मनात. तर आम्ही गोव्याला गेलो होतो. 4 जणींचा आमचा ग्रुप आहे. 3 महाराष्ट्राच्या आणि 1 बंगलोरची ऑफिसर आहे. तर आम्ही गोव्याला गेलो होतो. तिथला अनुभव असा होता की 4-5 दिवस आम्ही तिथे होतो, आणि तेवढे 4-5 दिवस मी हॉट प्लेट वरती रोज खिचडी बनवून खात होते. आणि आधी तर त्यांनी खूप वाईट साईड बोललं की बाबा तुझं काय झालंय, तू बघ जरा, तुला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे वगैरे. पण जेव्हा हे सगळं संपलं आणि आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता, तर तेव्हा एकच गोष्ट मला म्हणाले की तुला मानलं पाहिजे, तू एक दिवस सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं नाही. एवढे 7चे 7 दिवस तू ती खिचडी सकाळ संध्याकाळ खात होती. पण तिथे सुद्धा आपल्याला काहीतरी कमी पडतंय, किंवा खायला आणखी काहीतरी पाहिजे, किंवा आपण हे सगळे जे खातायत ते आपण खाल्लं पाहिजे, असं कधीच वाटलं नाही. कारण ती शक्तीच आहे ना. योगमध्ये बाबा एवढी शक्ती भरतो आपल्यात की आपल्याला त्या गोष्टींची कमीच भासत नाही. आणि आता सध्या आर्मी मागच्या वर्षी मार्च 2020 मध्ये आर्मी क्विट केली, आणि आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉईन केले. युगल बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच काम करतात, तर त्यांच्याच सोबतीने आहे. त्यांचीही नाशिकमध्येच पोस्टिंग आहे. आर्मी सोडायचा निर्णय थोडासा टफ होता माझ्यासाठी. पण अगेन बाबा काही काही गोष्टींसाठी इतकी स्ट्रॉंग टचिंग करवतो आणि इतका कॉन्फिडन्स देतो की त्याचं पाठबळ असल्याशिवाय असे मोठे निर्णय होऊ शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेन्शनेबल जॉब,
अशा स्टेजला येऊन सोडायचं जेव्हा प्रमोशन तुमचं 6 महिन्यात 1 वर्षात तुमचं प्रमोशन होणार आहे टू लेफ्टनंट कर्नल फ्रॉम मेजर. आणि तेव्हा तो निर्णय घ्यायचा की नाही आता बस, आता आपल्याला इथे थांबायचंय आणि असं काम नाही करायचं की ज्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्ती वेळ लौकिक सेवेमध्ये जाईल आणि अलौकिकसाठी कमी वेळ मिळेल, किंवा हाही भाव होता की युगल आता, कारण पुण्याला जेव्हा पोस्टिंग मिळाली होती तर ती युगल आहेत पुण्यात म्हणून पोस्टिंग दिली होती. आणि मग ते लौकिक सगळं बॅलन्स करायचं होतंच, अलौकिक तर आहेच आहे, पण मग ते बॅलन्स करायला सुद्धा त्याने खूप शक्ती भरली. आणि आताही असं कधी परत एकदा वळून पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कसा हा निर्णय घेतला. खूप डिफिकल्ट होतं, कारण जसं जेव्हा सोडत होते तेव्हा 99% लोक मला हेच बोलले की तू चूक करतेयस. कारण असं कोणी सोडतं का? एवढी फॅसिलिटी आहे, एवढा मान आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, अजून 5 वर्ष केलं तरी सुद्धा तुला पेन्शन मिळेल. आणि म्हणजे तिथेही तसंच झालं, आणि जेव्हा सोडून इकडे आले तर इथे सुद्धा ऑलमोस्ट 99% लोकांनी हेच सांगितलं की चुकलंय म्हणून. पण जेव्हा आपण आपलं आयुष्य कम्प्लिटली, म्हणजे जसं बाबा बाबा म्हणतो ना, बच्चे तन मन धन, अ, हर बात से समर्पित. और जेव्हा आयुष्य त्याच्या समोर असतं तेव्हा तो कसे तुम्हाला निर्णय घ्यायला बळ भरतो, त्याचंही उदाहरण पाहिलं. अं, खूप 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 इझिली बाबाला सोडतानाच बाबाला म्हटलं होतं, बाबा ऐसा है कि अभी हम एप्लीकेशन भेज रहे हैं, अगर आपको ये लगता है कि यही ठीक है तो ये एप्लीकेशन रिजेक्ट हो जाएगा, और अगर आपको लगता है कि अभी हमें ये छोड़ के कहीं और करना है या अभी यहाँ पे फुल स्टॉप लगाना है तो ये एप्लीकेशन अप्रूव्ह हो जाएगा, अभी हमने छोड़ दिया आप पे सब कुछ. ती गोष्ट बाबाला दिली आणि निरसंकल्प झाले होते. इतकं कसं, तो परफेक्शनिस्ट आहे ना. सगळं त्याला परफेक्टच पाहिजे असतं आणि त्यांनी केलेलं सगळं परफेक्ट होतं. याच्यात काहीच शंका नाही. ते सुद्धा बाबाने इतकं इझिली पार करवलं. लौकिकचं सांगायचं झालं तर युगल खूप खूप सहयोगाचा पार्ट त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे. जितकं मला भाग्यशाली वाटतं बाबाचं झाल्याचं, तितकंच त्या आत्म्याचा पार्ट बघून ती आत्मा पण भाग्यशाली असं वाटतं, की सहयोगाचा इतका कसा स्ट्रॉंग पार्ट आहे त्या आत्म्याचा, की फक्त एकदाच सांगितलं की असं असं आहे आणि असं करायचं आहे. बाबांनी असं सांगितलंय मुरलीमध्ये, मग आपल्याला हे करायचंय, आणि सहयोग मिळाला. लौकिकमध्ये सुद्धा सासू सासरे, सगळेच जेवढे आत्मे आहेत घरामध्ये, त्या सगळ्यांचा सुद्धा खूप सहयोग आहे. बॅलन्सचा पार्टही चांगला सांभाळला जातो, कारण तोच करवतोय. करता करविता करण करावन हार बाबा आहे. फिरायला गेलो होतो 7 दिवस, शिमला, कुलू मनाली. तिथे सेंटरच्या, आता हे सेंटर म्हणजे अलौकिक परिवार तुम्हाला कसं बळ देतो ते एक उदाहरण सांगते. सेंटरच्या सिस्टर कडे गेले आणि त्यांना सांगितलं, दीदी चिंचवडच्या दीदी आहेत अश्विनी बहनजी, त्यांनी सांगितलं की त्यांना सांगितलं 7 दिवस आम्ही बाहेर असणार आहे, मग कसं काय. तर त्यांनी सुख म्हणजे टोली बांधून दिली, आणि एवढी बांधून दिली की 7 दिवस जरी टोलीवर राहिले तरी पण पुरेल एवढं त्यांनी भरभरून दिलं. आणि गंमत अशी झाली की त्या 7 दिवसांमध्ये मेजॉरिटी टाइम काकडी, खीरा, म्हणजे खीरा, गाजर, शिमला मिर्च कच्ची, आणि दीदींनी जी टोली दिली आहे ते सगळं मिक्स करायचं आणि ते खायचं. एकदाही असं वाटलं नाही की आपलं पोट भरलं नाही किंवा आपल्याला कमी पडलंय. म्हणजे कमालच वाटते बाबाची त्या बाबतीमध्ये. आणि असं जेव्हा मी नाशिकला आले तेव्हा तिथल्या सिस्टरने मला एकच गोष्ट सांगितली होती की बहनजी आप ना एक वंदना सिस्टर है यहाँ पे, उनके पास आप जाना, फिर सेंटर जाना. कसा बाबाला त्याच्या बाळाला काय पाहिजे आणि काय कमी पडलंय, किंवा कुठली गोष्ट कुठनं पुरी होईल ही त्याला किती म्हणजे तो माता पिता आहे, हे उगाचच नाहीये.
तो ते प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला प्रत्येक पावलावर भासना देतो. प्रत्येक पावलावर त्याची मदत असते. आपण म्हणतो ना, बाबा अभी अव्यक्त पार्ट बजा रहा है और अव्यक्त पार्ट में बाप अपने हर बच्चे को पालना दे रहा है. ते अगदी तंतोतंत म्हणजे 100% सत्य येते आणि ते फक्त अनुभवातच माणूस प्रूफ त्याला मिळू शकतं, फक्त ऐकून नाही. ती इथे आल्यानंतर या सिस्टरकडे भट्ट्या वगैरे करायच्या. मग ह्या सगळ्या गोष्टींची इतकी अशी काय म्हणतो आपण त्याला, चटक लागली, पुरुषार्थाची चटक लागली आणि खूप आनंद आहे की बघा, जर मी आर्मीमध्ये असते आणि तर माझी पोस्टिंग कुठंतरी नॉर्थ ईस्ट म्हणा किंवा नॉर्थला कुठंतरी गेले असते मी आणि प्रोबॅबली आय वुड हॅव गॉट लॉस्ट. म्हणजे ज्ञानाचा तो जो टच आहे, तो जो एक्सपिरियन्स आपल्याला यायला पाहिजे, तो अनुभव, तो कुठं येईल आणि कसा येईल हे बाबा सोडून दुसरं कोणीच तुम्हाला सांगू शकत नाही. इथे आले आणि त्या सिस्टरला भेटले आणि ती आत्मा इतकी पक्की ग्रहस्थी आहेत अगेन, पण त्यांच्या की 9 दिवस मौन नवरात्राच्या दिवसांमध्ये ते सुद्धा इतकं सहज. त्याच्यानंतर तेवढाच सहयोग घरातनं, युगलकडनं. घरात 2च लोक आहोत, म्हणजे बाबा आहेच आहे खैर, पण तो जो त्याच्याशी बोलतो तो त्याच्याशीच बोलणार असं आहे. सो तरी सुद्धा तो सहयोग युगलकडनं मिळणं, पुरुषार्थात 40 दिवसांची भट्टी, 21-21 मिनिट, 40-40 मिनिटं बसणं, 21-21 मिनिटं बसणं, या अशा इतक्या सगळ्या भट्ट्या त्याने करून घेतल्या. आणि प्रत्येक भट्टीचा खूप खूप छान अनुभव येत राहिला. सो म्हणजे ती जी अव्यक्त पालना आहे, त्या अव्यक्त पालनाचा प्रत्येक पावलावर अनुभव घ्यायला मिळतोय, यात खूप 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 आनंद आहे. आणि जसं मी बोलले की जेवढे आपल्या सिस्टर्स आहेत, जेव्हा आपल्यापैकी प्रोबॅबली मेजॉरिटी लोकांनी ब्रह्माबाबांना नाही पाहिलेलं, म्हणजे बाबांची पालना आपण कोणीच घेतलेली नाहीये, पण अव्यक्त पालना बाबा प्रत्येक आत्म्याला सारखीच देतो. एवढंच आहे की मी आत्मा किती पात्र आहे त्याला ती पालना ऍक्सेप्ट करायला किंवा ती पालना घ्यायला मी किती पात्र आहे, त्याच्यावरनं प्रत्येकाच्या अनुभवाची लेवल वेगवेगळी असते. आपण म्हणतो की अरे ये आत्मा है ना, इनको बहुत अच्छे अच्छे अनुभव है बाबा के, पण ते अनुभव का आहेत, हा एक इतका इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना, की तो अनुभव ह्याच्यामुळे कारण त्या आत्म्याने स्वतःला पात्र केलंय ती पालना घ्यायला. प्रत्येकाला बाबा टचिंग देत असतो, पण जर टचिंग कॅचिंग पॉवर चांगली असेल, बुद्धीची क्लॅरिटी, क्लेनलीनेस असेल, तर ती टचिंग होणार आणि ती कॅचही होणार. तो देतो सगळ्यांना, पण घ्यायचं किती आणि कसं आणि स्वतःला पात्र बनवायचं की नाही, हे 100% आपल्यावरच असतं, असं या पूर्ण काळात जाणवलंय. अजून खूप 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 पुरुषार्थ करायचा आहे, खूप खूप बाबाचे सगळे अनुभव घ्यायचे आहेत, आणि आपण सगळे मिळून हे अनुभव घेऊयात. कारण हा अव्यक्त पार्ट इतका सुंदर आहे ना बाबाचा, की ज्याला आपण भेटलो नाही, ज्याला आपण हयात पाहिलं नाही, तरी सुद्धा आता 2 भगवंत, तसा एकच भगवंत आहे, पण बाप समान बनलेला ब्रह्मा बाबा आणि आता छोटा नंदी म्हणजे दादी, असे 3 आत्मे आपल्याला, सर्वश्रेष्ठ आत्मे आपल्याला अव्यक्त पालना देतायत. याची भासना घ्यायचा हा सुवर्ण काळ आहे. सो आपल्याला 12 पर्यंतच होतं. खूप सगळे अनुभव आहेत शेअर करायला. एक अनुभव जर टिपायला सुरुवात केली आणि जर एक्झॅक्ट सांगायला सुरू केलं तर वेळ कमी पडेल असं आहे. देतोय बाबा भरभरून, आपल्या सगळ्यांनाच बाबा भरभरून देव आणि सगळ्यांना खूप खूप छान अनुभव येऊत. हा मौका मला दिला दीदी तुम्ही. 12:30 पर्यंत करा ना क्लास, कारण उशिरा सुरू झाला आपल्याला. जी जी दीदी. आणि अनुभव अजून म्हणजे एवढं आहे ना सांगायला. 9 दिवसांचं जेव्हा मौन ठेवलं होतं तेव्हा म्हणजे तो एक अनुभव सांगते मी. अखंड दिवा ठेवायचा होता, म्हणजे तो कशासाठी प्लॅन केलं होतं, की आपल्याला
अं, आत्मिक स्मृती राहिली पाहिजे, असा भाव होता त्याच्या मागे. सो 9 डेज दिवा ठेवायचा होता. मौन ठेवा असं नव्हतं प्लॅन केलेलं, आणि दिवाळी ठेवा असं नव्हतं प्लॅन केलेलं. पण कसं की आत्मिक स्वरूप आपल्याला आठवण, आपण मध्ये मध्ये म्हणतो ना एकमेकांना की शिवबाबा याद है, तर ते तसं होतं की आत्मिक स्वरूप याद है, त्याच्यासाठी ठेवलं होतं. पण ती भट्टी करायला म्हणजे कसं बाबा फॅसिलिटेट करतो असं जर आपण म्हटलं तर चुकणार नाही. असं झालं की पहिले 3 दिवस सुट्टी आली, मध्ये 2 दिवसांचं वर्किंग होतं, परत 3 दिवस सुट्टी आली, आणि मधले जे 2 दिवस होते मग ते 2 दिवस मी सुट्टी घेतली. म्हणजे पहिला आणि प्रोबॅबली शेवटचा दिवस सोडला तर, शेवटचा पण नाही खैर, मधला एकच असा दिवस होता जेव्हा मला ऑफिसला जायला लागलं. बोलले तर मी खैर तिथे पण नाही. ते सगळं तो सांभाळतो बरोबर. आपण ठरवलं ना की आपल्याला करायचंय, की सांभाळायचं काम 100% त्याचं असतं. एकदाही बोलण्याची आवश्यकता पडत नाही. कोणी स्वतःहून तुमच्याकडे येत सुद्धा नाही बरोबर मौन असल्यानंतर. आणि ते 9 डेज मौन इतकं सुंदर पार पडलं. आणि तेव्हा ठरवलं होतं की आपल्याला अनाज खायचं नाही. तो एक प्रयोग होता स्वतःवरती. असे मध्ये मध्ये काहीतरी प्रयोग सुरू असतात. तर तो तो एक पार्ट इतकाच सुंदर गेला. असं वाटलं नव्हतं की तेवढ्या 9 दिवसांचा सहयोग युगलकडनं मिळेल. कारण किती नाही म्हटलं तरी लौकिकमध्ये असताना जेव्हा 2च लोक घरात आहेत तेव्हा किती बोलण्याचं इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला जाणवतच, की एकच व्यक्ती आहे आणि ती सुद्धा खूप सुंदर अनुभव दिला बाबाने तो 9 दिवसांचा सुद्धा. त्यानंतर दिवा 9 दिवस राहिला तुझा अखंड. जी दीदी. दिवा दिवा हा अखंड राहिला तुझा 9 दिवस. हा जी जी. तो दिवा जो होता तो सुद्धा अखंड. खैर आता तेच आहे, आपण काही भक्ती मार्गामध्ये नाही होत, त्याच्यामुळं तो मध्ये विजला असता तरी त्यांनी काही फरक नसता पडला, अनलेस इथला दिवा सुरू आहे, कारण ते त्याचंच प्रतीक म्हणून ठेवला होता. आणि तो राहिला सुद्धा व्यवस्थित एकदम. इथे येऊन आणखी एक गोष्ट लक्षात आली. जसं असं वाटायचं, धारणांचं जे मी बोलले होते की मला सिस्टरने धारणा सांगितल्या नव्हत्या, पण बाबाने हळूहळू हळूहळू त्या धारणा करून घेतल्या. म्हणजे कसं माता पित्याला कळतं की आपल्या बाळाला आपण कधी आणि काय दिलं पाहिजे. जेव्हा धारणांचं काहीच माहिती नव्हतं तेव्हा एकदम बिनधास्त कितीतरी वेळा तर बिना आंघोळीचीच मी सेंटरला पण जायचे. आपल्याला काय मुरलीच तर ऐकायची असं वाटायचं. आणि एक दिवस पता नहीं काय सिस्टरला वाटलं, मला म्हटल्या, बहन आपको पता है जब भी आप जाते हैं ना वॉशरूम तो आपको नहाना चाहिए. तर मी दीदीला म्हटलं, हा दीदी बट मैं वो नहीं, तो असं ते झालं. पण बाबाने अशी स्ट्रॉंग टचिंग करवली. त्याच्यानंतर मग हे सगळे पार्ट इतके जास्त पक्के व्हायला लागले, धारणा सुद्धा सगळ्या इतक्या स्ट्रेट पक्क्या व्हायला लागल्या. नाहीतर कोणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून आपण कांदा लसूण किंवा नॉन व्हेजिटेरियन सोडू, असं होऊ शकत नव्हतं. माझ्या बाबतीत तरी असं मला वाटतं. कारण आर्मीमध्ये असताना बरेच लोक मला म्हणायचे की वो एक ख्रिश्चन मैत्रीण होती आर्मीची माझी, तर ती मला म्हणायची, आप ना आप थॉमस हो. थॉमस असं एक व्यक्तित्व आहे बायबलमध्ये, ज्याला जे त्याने डोळ्याने जर नाही पाहिलं तर त्याच्यावर तो विश्वास नाही ठेवायचा. जे मी नाही पाहिलं, मी ऐकलं नाही, त्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही, असं त्याचं होतं. आणि तसंच प्रोबॅबली होतं माझं सुद्धा. पण डोळ्यांनी बघायची गरज नाही पडली, कानांनी ऐकायची गरज नाही पडली. त्याने सगळं अनुभवामध्ये, म्हणतात ना, अनुभवासारखा मोठा गुरु काहीच नाही. तर असं त्यांनी अनुभवातून सगळं शिकवलं. जिभेला कांदा लसणाची नॉन व्हेजिटेरियनची चव आवडेनाशी झाली. कोणी सांगितलं नाही बंद करा. पण कारण ऍक्च्युली होतं कसं, तुमचा जेव्हा ज्ञान आणि योगाची क्वांटिटी आणि क्वालिटी वाढायला लागली ना, की धारणा आपोआप आपोआप व्हायला लागतात. कारण की बळ भरायला लागतं. धारणा करण्यासाठी शक्ती पाहिजे असते, आणि ती शक्ती बाबा सोडून अजून कोणीच देऊ शकत नाही आपल्याला. जेव्हा आपण योग करतो तेव्हा जसं जसं मी तिकडं मला मुरली कळायला लागली आणि योग बाबाशी जुळायला लागला, तसं तसं इकडे धारणा प्रबळ होत गेल्या. आणि तेच चक्र उलट सुद्धा आहे. जेव्हा तुमच्या धारणा पक्क्या असतात तेव्हा तुमचा ज्ञान आणि योग अजून प्रबळ होतो. सो विशियस सर्कल आहे ही.
याच्याही व्यतिरिक्त नेवाशाला जेव्हा ज्ञानात आले तेव्हा नेवाशाला सुद्धा अशीच गेले होते सेंटर शोधून. आणि तिथे सुद्धा इतकी छान पालना मिळते दोन्ही दीदींकडनं. तेव्हा तिथे 4 सिस्टर होत्या जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा. त्याच्यानंतर मावशी, आई असे सगळे रांगेत ज्ञानात आले. आणि प्रत्येकाचे अनुभव खूपच उच्च कोटीचे आहेत. प्रत्येकाला बाबा अनुभव देतोच खैर, पण ही जी पालना सेंटरला मिळते ना, ती पालना आपल्याला बाबाकडे आणखी ढकलत असते. आणि तो एक बॅलन्सचा पार्ट सिस्टर्स इतक्या सुंदर रीतीने खेळतात. हे मला जेवढे जेवढे सेंटर्स, कारण नोकरी अशी असल्यामुळे बऱ्याच सेंटर्सला जायला चान्स मिळाला, तर प्रत्येक सेंटरवरती हा अनुभव आला की कुठलीच सिस्टर आपल्याला त्यांच्याशी नाही जोडत. त्यांचा प्रयत्न आपल्याला बाबाशी जोडण्याचाच असतो. आणि प्रेमाची भासना त्या इतकी सुंदर देतात की आपोआप बाबाशी प्रेम आपलं जुडायला लागतं. सगळ्या 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 त्या निमित्त सिस्टर्सला मनापासून दिल से बहुत 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 धन्यवाद, बहुत 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 शुक्रिया. और बहुत शुक्रिया दीदी आपका, आपने ये मौका दिया. इस अलौकिक परिवार का बहुत बहुत शुक्रिया. बाबा हमेशा मुरली में ये कहते हैं कि बच्चे, जब भी माया आती है सबसे पहला वार बाबा आपको कौन सा करती है वार? वो आपको बाप से और संगठन से दूर करती है. त्याच्यामुळं आपल्या ब्राह्मण परिवाराचे जे पण पेपर्स म्हणा किंवा जे पण धागे दोरे आहेत ते सगळे आपले याच परिवाराशी या सगळ्या जन्मांमध्ये आहेत. 84 जन्म इन्हीं से हमारा रिश्ता नाता है. तर या परिवारामध्ये राहून इतकं बळ मिळतं. जेव्हा संघटनवरती आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल. आता आपण जेव्हा क्लास जॉईन करतो, या कोविडच्या पिरियडमध्ये आपण सगळ्यांनी ऑनलाईन क्लास जॉईन केलाय. आणि या ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा संघटनाचं जे बळ अनुभवायला येतं त्याची कमालच वेगळी आहे. म्हणजे जेवढ्या जेवढ्या भट्ट्या केल्या त्या सगळ्या संघटनाचं बळ होतं म्हणून त्या पार पडल्या, असं म्हटलं तर चुकणार नाही. दीदी तुमचा खूप 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 शुक्रिया. बाबाचा तर खैर आभार आहेच आहे, करता करविता तो आहे, त्यामुळे त्याचे तर सर्वप्रथम आभार. पण तुमचे सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही हा चान्स दिला. या अलौकिक परिवाराचे खूप खूप आभार. आणि युगलचे खूप धन्यवाद, जे सहयोगाचा पार्ट त्यांचा ते बजावतायत तो एकदम परफेक्ट बजावतायत. सो खूप खूप शुक्रिया दीदी तुमचा. थँक्यू. ओम शांती. थँक्यू सो मच राजश्री ताई. खूप सुंदर अनुभवयुक्त क्लास तुम्ही आम्हाला ऐकवला, भाऊ बहिणींना ऐकवला. अनुभवावरून तुम्ही असं वाटलं की लौकिक मधून कसं अलौकिक परिवर्तन सहजासहजी केलं. कारण तुम्ही एवढी मोठी पोस्ट असताना सुद्धा कसं बाबांचं बनल्या, ते एक विशेष गोष्ट आहे. त्या पोस्टची सुद्धा तुम्ही त्याग केला आणि अव्यक्त पालना बाबांची कशी घेतात तर ती सुद्धा तुमच्या अनुभवावरून तुम्ही दाखवून दिली. खरोखर खूप खूप धन्यवाद राजश्री ताई, तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला. आणि त्याचबरोबर भाऊ बहिणींना सुद्धा त्या क्लास मधून खूप काही शिकण्यासारखं मिळालं की गृहस्थ जीवन आपलं जे आहे ते गृहस्थ जीवन आपण कसं जगलं पाहिजे, लौकिक मधून अलौकिक मध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सचिन भाईंची सुद्धा खूप खूप धन्यवाद. लक्ष्मी नारायण असेच पुढे जात राहोत, आमची ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू दीदी. ओम शांती. मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा. जैसे गगन में चाँद चलता है
उनकी किरणों की छाया में दिल हर पल रहता है। जैसे गगन में चाँद चलता है, चलता है, उनकी किरणों की छाया में दिल हर पल रहता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। देखूं मैं चकोर की तरह, नाचूं मैं ज्यों मोर की तरह, बोलूं मैं कोयल की तरह, गाऊं में बुलबुल की तरह। मेरा मन बहलाते हैं बाबा, मेरा मन बहलाते हैं बाबा। जैसे सुरों में सरगम बजता है, बजता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। ओम शांती. ओम शांती, ओम शांती. नेवासा परिवाराला ओम शांती. खूप खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून. ओम शांती, ओम शांती. बाबू भाईजी ओम शांती. ओम शांती सर्वांना. राजश्री ताई, सचिन ओम भाई शांती नाही, दीदी. सचिन भाई जी नाही जी यात. जी भाई दीदी नक्की याद तर सचिन भाईंना पोहोचवते. ओके ओके.